जीव वाचवणारी नवी साथ. ठाणे जिल्हा रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिका व रक्त संकलन वाहिनी. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या सेवेसाठी हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्ताच्या सुरक्षित साठ्यासाठी महत्त्वाची रक्त संकलन वाहिनीचा लोकार्पण सोहळा सेवा पंधरवाडा या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत बुधवारी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबईत पार पडला. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवसंजीवनी मिळाली आहे. कार्डियाक रुग्णवाहिकेमुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांना तातडीची मदत मिळेल, तर रक्त संकलन वाहिनीमुळे दुर्गम भागापर्यंत रक्ताचा सुरक्षित पुरवठा सहज पोहोचेल. यामुळे गरीब व गरजू रुग्णांनाही दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव पश्चिम आणि GIC हाऊसिंग फायनान्स यांच्या CSR उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्त संकलन वाहिनी लोकार्पण सोहळा सेवा पंधरवाडा या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबईत पार पडला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्त संकलन वाहिनी सिव्हिल रुग्णालयाला मिळावी यासाठी GICचे व्यवस्थापकीय संचालक सचिन साळवी, नूतन सिंह आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अब्दुल बैग यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिले गेले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार आदी उपस्थित होते. ही साधने केवळ वाहनं नाहीत, ती असंख्य जीवांना नवसंजीवनी देणारी साधने आहेत. ठाण्याच्या आरोग्य व्यवस्थेत या माध्यमातून नवे पर्व उजाडले आहेत. या सेवाभावी कार्यासाठी आम्ही सर्व मान्यवरांसमोर कृतज्ञ आहोत. कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्त संकलन वाहिनी मिळाल्याने ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल. आपल्याला GIC हाऊसिंग फायनान्सतर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट गोरेगाव यांच्या मार्फत एक ब्लड डोनेशन व्हॅन आणि एक कार्डियाक ॲम्ब्युलन्स मिळाली आहे. त्याचे जे MD आहेत सचिंद्र जोशी आणि सेक्रेटरी आहेत त्या नूतन सिंग यांच्यातर्फे आणि अब्दुल बेग हे रोटरीचे. काल माननीय उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ह्या दोघं ब्लड डोनेशन व्हॅन आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स या दोघांची चावी आम्हाला सपोर्ट करण्यात आली. नक्कीच जिल्हा खूप वास्ट आहे, आपल्याला ब्लड रिक्वायरमेंट खूप जास्त असते. आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेज, शाळा, कॉलेजमध्ये, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा विविध ठिकाणी जाऊन ब्लड डोनेशन करत राहतो. आपल्याला जागा अवेलेबल होत नाही. बऱ्याच वेळा आपण प्लॅटफॉर्मवर डोनेशन करतो. परंतु आता ही व्हॅन मिळाल्यामुळे त्याचा नक्कीच आपल्याला ब्लड डोनेशनसाठी खूप फायदा होईल आणि जी ब्लड रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्तता करू शकू. ही व्हॅन विविध ठिकाणी पुरेल, कुठे खेडेगावात पण जातील. परंतु ज्या अडचणी यायच्या ब्लड डोनेशन घेता, स्टोरेज असेल, ट्रान्सपोर्ट असतील, ते सगळं कॅरी करणं, त्या सगळ्या अडचणी त्याच्यामुळे दूर होईल. तर खरोखर ती अतिशय जीवन संजीवनी ठरणार आहे. दुसरं महत्त्वाचं, जी कार्डियाक ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळालेली आहे. आपल्याकडचे ठाण्यातले सिव्हिलमधले किंवा पेरिफेरलचे आपले ग्रामीण रुग्णालय, PSCH सब सेंटर आहे किंवा आपले RHSDच आहे. इथनं कधी कधी सिरियस पेशंट ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी थोडासा वेळ जाईल इथनं गाडी पाठवून तिकडे आणणं, की आपल्याकडे जर काही बॅड पेशंट असेल त्याला टर्सरी केअर सेंटरला जे KIMS आहे, नायरला जर पाठवायचं झालं तर नक्की त्या पेशंटच्या बऱ्याचशा रुग्णांचा आपण जीव वाचू शकतो. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात डिलेव्हरी, सिजर होत राहतात. बऱ्याच अंशी ह्या बायांना पण कधी कधी शिफ्ट करताना एखादे ॲडव्हान्स ॲम्ब्युलन्स लागते, त्याच्यात व्हेंटिलेटर आणि मॉनिटर असं सगळ्या गोष्टी. तर तशी ती कार्डियाक ॲम्ब्युलन्स मिळाली तर ही खरोखर अजून कितीतरी जीव वाचू शकेल असली ही ॲम्ब्युलन्स आहे. तेव्हा मी खरोखर GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि रोटरी क्लब यांना धन्यवाद देतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब आणि माननीय केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी काल ती चावी हँडओव्हर केली आणि मी खरोखर ठाणे जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांना याच्यात धन्यवाद देतो आणि आता आपण जास्तीत जास्त अजून काम करण्याची उमेद. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.